मोनिका एजन्सीमध्ये त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट आहे ध्वनी डोर्स. ते या डोरच्या एक कुठले डोर्स म्हणाला? FRP डोर्स, PVC डोर्स आणि वुडन डोर्समध्ये ते काम करतात आणि मोठ्या प्रमाणात ते काम करतात. आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की ते या इंडस्ट्रीमध्ये, या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये, या डोर इंडस्ट्रीमध्ये किंवा डोर मॅन्युफॅक्चरमध्ये कधीपासून आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचं हे वर्क कल्चर चालतं. तर नमस्कार सर, तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या. मी ॲक्च्युली याच्यामध्ये 2012 पासून आहे रेग्युलर. याच्यामध्ये पहिले सुरुवात आमची PVC डोरनी झालेली होती. अच्छा. त्यानंतर मग याच्यात एक एक्सपांड आम्ही करत गेलो. FRP डोर्समध्ये, वुडन डोर्समध्ये. आणि आता ह्या 3 प्रकारचे डोर आहेत, जे वुडन, FRP आणि PVC. याच्यामधली आता मेजर डिमांड काय आहे? तर FRP डोर्स जे आहे, FRP डोर्स तुम्हाला टॉयलेट, बाथरूम किंवा बाल्कनी, म्हणजे जिथे पाणी वगैरे लागू शकते, वॉटरप्रूफच्या हिशोबाने ते उपयोगी येतात. आणि त्यानंतर PVC पण तिथे आहे. PVC फक्त याच्या कॅटेगरी वाईज ते लो जाते. म्हणजे ज्यांचं बजेट कमी असलं, प्राइस वाईज ज्यांना कमी बजेटमध्ये पाहिजे तर ते PVC घेऊ शकतात. आणि वुडनमध्ये तर आपल्या बेडरूमसाठी, मेन डोरसाठी वुडनमध्ये ते यूज करू शकतात सर. तर आत्तापर्यंत जे तुम्ही जी आता मला मगाशी तुम्ही म्हणालात तसंच एक जी महत्त्वाची ऑर्डर, जी मेन ऑर्डर तुम्हाला जी वाटली ती कुठली होती आणि कशा पद्धतीची होती? मेन ती क्वांटिटीमध्ये माझं मुंबई पनवेलला एक इंडिया बुलमध्ये सप्लाय झालेला आहे. आणि इथे एक लोकलमध्ये साई मिरॅकल म्हणून एक प्रोजेक्ट आहे, त्यांचा म्हाडाचा मोठा प्रोजेक्ट आहे. अच्छा. तिथे जवळपास 1000-1500 फ्लॅट्सच्या वर आहे, तिथे सप्लाय झालेला आहे. आणि छोटे मोठे असे तर किरकोळ बिल्डर्सने हे चालूच असतात. अच्छा. मग मोस्टली आता तुम्ही डोमेस्टिकली फक्त मुंबई, महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल हे केलेत की अजून कुठे आउट ऑफ स्टेट? आउट ऑफ स्टेटमध्ये तर अजून नाही झालेलं आहे. लोकल महाराष्ट्रामध्ये चालू आहे. जसं यवतमाळला वगैरे मी पहिले प्रॉपर तिथून होत होतो, तिथे एक डीलर अप्लाय केलेला आहे. तिथे गायत्री ट्रेडिंग म्हणून आहे. अच्छा. आणि मुंबईला 2-3 डीलर आहे. ओके. आणि आता पुण्यामध्ये मेजर तुमचा कुठला, कुठे? पुण्यामध्ये मेजरली तुमचं डिस्ट्रीब्युशन पुण्यामध्ये मेन आहे. तर आता एक महत्त्वाचं आता याच्यानंतरचा जो आपली आता इंडियामध्ये एक्सपोर्टसाठी पण खूप प्रमोट केलं जातं, वेगवेगळ्या भारताच्या अशा इनिशिएटिव्ज आहेत, प्रयत्न आहेत. तर त्यामध्ये ह्या डोर इंडस्ट्रीसाठी, या डोर मॅन्युफॅक्चरिंग याच्यासाठी, या प्रोडक्टसाठी काय कुठलं मार्केट असू शकतं तुमचं? काय कशा पद्धतीने थोडा बहुत मार्केट? म्हणजे याचं असं आहे सर की ऑल ओव्हर बर्ड बनवू शकता तुम्ही. घर हे सगळ्यांना महत्वाची बाब आहे. करेक्ट. बरोबर आहे. आणि एक तर नवीन घर बनवत लोक, मोठी फॅमिली असली तर 4 घर होणार. बरोबर. किंवा 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले तर रिनोव्हेशन येणार. म्हणजे याला एक सस्टेनेबिलिटी आहे, म्हणजे रेग्युलर डिमांड आहे. हे कुठे ब्रेक होण्यासारखं प्रोडक्ट नाही. करेक्ट आहे. ओके. तर अशा पद्धतीने सरांशी जे बोलणं झालेलं आहे. आणि जर एखादा तुम्हाला डोमेस्टिकली किंवा ॲज अ एक्सपोर्टर कोण अप्रोच करत असेल तर तुम्ही त्याला कशा पद्धतीने याला सांगा, कसं अप्रोच करेल तुम्हाला? त्यांची काय अप्रोच, तर माझं जे कॉन्टॅक्ट नंबर सगळं दिलेलं आहे माझ्या गुगल साईटवर, ते आहे सगळं. आणि त्यानंतर त्यांना काय मटेरियल पाहिजे त्या हिशोबाने आम्ही प्रोव्हाइड करू शकतो त्यांना. म्हणजे याच्यामध्ये अजून रिच करायचं आहे त्याला, अजून चांगली त्यांना पाहिजे की हेवी क्वांटिटी म्हणजे पाहिजे, कुठल्या क्वालिटीचं पाहिजे, कशा पद्धतीचं पाहिजे, आम्ही त्याला डेव्हलप करून देऊ शकतो. अच्छा. याच्यामध्ये एक अजून आम्ही एक नवीन प्रॉडक्ट बनवलेलं आहे, दाखवतो मी तुम्हाला. चालेल. ब्रेक करू शकता की चालू ठेवू? नाही, चालू ठेवू आपण, नंतर मी ते प्रोडक्ट दाखवेन. त्यामध्ये ॲक्च्युली जे आपले सागवान डोर्स आहे, टिकवूड म्हणतो आपण. तर टिकवूड किती म्हटलं तर ओरिजिनल जे पहिलं जुनं होतं ती आज मिळत नाही. बरोबर. क्वालिटी वाईज लोक ते डुप्लिकेट पण देतात टिकवूडच्या नावावर. आणि किती म्हटलं लाकूड आणि पाणी त्याचं हे नाही होत. तर त्यामध्ये एक ऑप्शन आम्ही मिडलमध्ये काढलेला आहे की त्याचे पॅनल्स बनवले FRPचे हेवीमध्ये, डेकोरेटिव्ह. आणि पॅनलला साईड पॅनलिंग जे असतात म्हणजे बॉर्डर्स त्याची टिकची द्यायची पॉलिशसाठी. ओके. आणि मधातले पॅनल जे आहेत 4 पॅनलमध्ये म्हणा किंवा 2 पॅनल किंवा एक सिंगल पॅनल हे बाल्कनीसाठी वगैरे ते हेवीमध्ये बनवलेलं आहे. जसं ते 25-30 हजाराचे डोर्स होतात टिकवूडमध्ये वगैरे. आणि हे आमचे त्यामध्ये सगळं 50%च्या आतमध्ये. ओके. म्हणजे थोडे लाईट वेट पण आहेत आणि ड्युरेबिलिटी पण, किंवा त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ वाईज म्हणा इक्वल आहे. ओके. ग्रेट.
कंपनी. अच्छा, तर हे जे आहे हां, हे डेकोरेटिव्ह प्रॉडक्ट झालं. ह्याचे डेकोरेटिव्ह प्रोडक्ट आहे आणि याला ह्याच्यामध्ये आता मागून अजून प्लायनं ते करून त्याला परत त्याचं केमिकलनी बाइंडिंग करणार. अच्छा, मग हे बाजूने असं 4 पॅनल येऊन सागवानचे असे अच्छा, पॅनल. ओके. तो 4 पॅनलचा हा डोर तयार. हां, म्हणजे सागवान पण आणि काय हां, FRP FRP. अच्छा, ओके. मग अजून त्याची ड्युरेबिलिटी ड्युरेबिलिटी होईल आणि याला Reliability. इझिली तुम्ही पॉलिश कलर वगैरे मारू शकता. हे त्याचं एकदम ग्लेज येईल त्याचा. आता हे फिनिश नाही आहे प्रॉडक्ट. अच्छा, तर हे एक ऑप्शन काढलेलं आहे आम्ही. अजून लॉन्च करायचं, आता लॉन्च करणार त्यांचं. आता सुरू होईल त्याचं म्हणजे R&D झालेलं, आता लॉन्च होईल ते. म्हणजे बरेच 2 वर्ष झाले त्याच्या मागे लागलो होतं. ॲक्च्युली मी अच्छा, तुम्ही माझं already पण यवतमाळला घर बनवलं होतं 25-30 वर्षापूर्वी. हां, तर तिथे हे लागलेलं आहे. अच्छा. मग ते बघितले तुम्ही ते? म्हणजे माझ्या घरात लागले. हां, करेक्ट. ते म्हणजे ते बघून ते पर्सनल काय अनुभव म्हटलं आहे. तेव्हा नव्हतं माहीत. हां, पण त्याच्या मागे मग बरोबर त्याच्या डीपमध्ये जाऊन आणि हा बिझनेस हा शोधून काढलं म्हणजे आणि तुम्ही फायनल केलं. पर्सनली बनवलेलं आहे. हां, ओके, ग्रेट आहे. मग या हे पद्धतीने इथेच बनलेलं हां. आहे. हे इथेच बनलेलं आहे. थँक्यू सर, एवढी इन्फॉर्मेशन माहिती दिल्याबद्दल आम्हाला.